सामान्य हिंदूंसोबत अशी घटना घडत होती, पण आज इंडियन आर्मीच्या एअरफोर्सच्या जवानाच्या बायकोसोबत ही घटना घडलेली आहे. मित्रांनो, तो गोष्ट अशी आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरमधली ही घटना आहे. एक 24 वर्षाची हिंदू महिला, ती प्रॉपर्टी डीलरचं काम करायची, पण तिचा एक मित्र होता शाळेतला, जो 26 वर्षाचा आयाज नावाचा. काही वर्षांनी तो तिला कॉन्टॅक्ट करतो का कशी आहेस, काय काय करते. तर ती बोलली की मी असं असं काम करते. तर तो बोलला मी पण प्रॉपर्टी डीलरचं काम करतो, तर आपण एक जागी भेटूया. जुना मित्र होता, शाळेतला होता, म्हणून ती गेली. मग त्याने तिला काही ज्यूस मध्ये काही टाकून प्यायला दिलं. तिने प्यायला ते प्यायल्यानंतर तिला नशा झाली. नशा झाल्यावर याने व्हिडिओ शूट केले, त्या काही घाण कामं करून त्यांनी व्हिडिओ शूट केले आणि तिला त्याच्यानंतर ब्लॅकमेल करायला लागला. आणि ब्लॅकमेल करून, ही गोष्ट 1 वर्षाची आहे. ही फेब्रुवारी 2025 पासून ही गोष्ट चालू होती. मग ही खूप वर्ष, 1 वर्ष चालली ही गोष्ट. त्यांनी तिच्याकडून 3-4 लाख रुपये घेतले, तिच्यासोबत खूप वेळा दुष्कर्म केले आणि त्याचे व्हिडिओ बनवले. आणि तिला, एक महिला आहे, तिला असं एक असतं का बाबा माझ्यासोबत असं झालं, हे लोकांना कळलं तर माझ्यासोबत काय वागतील, काय बोलतील, आणि हे वागतायत लोक. ही घटना कळल्यानंतर खूप सारे हिंदू लोक तिला ह्या अशा रील्स येतात, त्याच्या खाली लिहितात का हिला काय खाज होती, हिचा नवरा लांब होता म्हणून हिला ही खाज आली, असं झालं तसं झालं. हे खूप लोकांनी असं बोलल्यामुळे, ह्याच भीतीमुळं पोरी किंवा महिला बोलती नाही आपल्या घरी आणि कोणालाच बोलत नाही. ह्याच्यामुळे हे जास्त वाढतं. कोणाला बोलणार बाबा, म्हणून घाबरून ते लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकतात. पण तरीही तिने हिंमत गोळा करून तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं. नवरा पण जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला माहिती पडलं. तर आपण सपोर्ट केला पाहिजे, आपल्या घरच्यांना आपण सगळं सांगितलं पाहिजे. ही गोष्ट, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही गोष्ट कळेल. आणि मित्र, तिचा शाळेतला मित्र होता, एवढं लक्षात असू द्या, एवढा जुना मित्र होता. हे लोक आपले मित्र असूच शकत नाही. हे लोक आपल्या धर्मासाठी आणि पैशासाठी हे सगळं करतात. आणि आपण काय करतो, आपण बोलतो, आपण भाई करतो आणि आपला गाळा चिरला जातो ह्या प्रकाराने. अजून अशाच गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असेल तर मला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हर हर महादेव.